नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. उपनेतेपदाचा राजीनामा, उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश. गद्दारांचा सन्मान केलातच कसा, शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात. पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी. राऊतांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचंही स्पष्ट. संजय राऊत राजकारणातले खलनायक, संजय शिरसाट यांचा पलटवार. तर पवारांची भूमिका पटत नसेल तर मवियातनं बाहेर पडा, शंभूराज देसाईंचं आव्हान. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडणाऱ्या अजित पवारांना उद्धव ठाकरे भेटले होते. अमोल कोल्हेंकडून राऊतांना आठवण, तर पवारांवरची टीका आश्चर्यकारक. रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारण्याचं एकनाथ शिंदेंचं सत्र सुरूच. महापालिकांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकांऐवजी शिंदेंची मलंग गडावरील कार्यक्रमाला हजेरी. सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवा, भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंची मागणी. मदरशांना तालिबानी अड्ड्यांची उपमा. गंगेच्या पाण्यात शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागर दरम्यान केलेल्या अभ्यासानंतर निरी संस्थेचा निष्कर्ष. नांदेडमध्ये गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद. चिनाबोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. खटला लवकर निकाली काढण्याच्या कनिष्ठ न्यायालयाला सूचना. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीमध्ये साई दरबारी. छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी साईंच्या दरबारात. जेएनयूमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे 3 अभ्यासक्रम. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची जेएनयूच्या कुलगुरूंशी चर्चा. शुभमन गिलच्या शतकाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताची स्थिती मजबूत. गिल आणि श्रेयस अय्यरची शतकी भागीदारी. विराट कोहलीचंही अर्धशतक. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघते एबीपी माझा. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळेच माधव जाधव यांना मारहाण झाल्याचं